पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 872/25 कलम 296 115(1) 351(3) 3 सह कलम 425 आर्मॅक्ट असा एक गुन्हा दाखल असून यामधील फिर्यादी हे त्यांच्या घराजवळ वावरत असताना यातील आरोपी नामे वैभव वाघेला, बाबू खान आणि सर्वर अशा 3 गुंडांनी तुझ्या वडिलांनी माझ्या विरुद्ध तहसील पोलीस स्टेशनला तक्रार का दिली अशा कारणावरून त्याला हातबुक्कीने मारहाण केली, तसेच शस्त्राचा धाक दाखवून जीव मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जी फिर्यादी आहे त्यांच्याशी तक्रार होती की सदर परिसरामध्ये वारंवार गुंडांचा वावर असतो आणि गुंडांच्या त्रासामुळे सदरचे नागरिक त्रस्त आहेत। त्याची तात्काळ दखल घेऊन आदरणीय DCP झोन 3 श्री राहुल मदने सर, त्याचप्रमाणे आम्ही स्वतः आणि पोलीस स्टेशन तहसीलचा स्टाफ असा संपूर्ण त्या परिसराची पाहणी केली। लोकांना विश्वास दिलेला आहे की कोणताही गुंड त्यांना त्रास देत असेल किंवा त्यांना धमकावत असेल किंवा कोणतेही बेकायदेशीर कृत्य करत असेल तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांनी दिलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन यातील 2-3 आरोपीपैकी बाबू खान आणि सर्वर अशा 2 आरोपींना आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तिसरा आरोपी सुद्धा आम्ही त्वरित अटक करीत आहोत आणि पुढील तपास PSI DB पथकाचे PSI रसूल शेख हे स्वतः करीत आहेत। आम्ही सलग 3 दिवसापासून सदर परिसरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत। सध्या तरी तिथे कोणी आम्हाला तसं त्या प्रकारचे पुरावे दिसून आलेले नाही किंवा त्या प्रकारे कोणी गांजा पिताना मिळून आलेलं नाही। पण पेट्रोलिंग करताना काल सुद्धा एक आरोपी रेकॉर्डवर दिलेला आरोपी सदर परिसरामध्ये बाईकवर जात असताना आम्ही अचानक त्याला थांबून तपासणी केली असता तो आम्हाला गांजा पिलेला आढळला। आम्ही तात्काळ त्याच्यावर कन्झम्पशनची केस केलेली आहे NDPS ॲक्ट नुसार आणि त्याला लॉकअपमध्ये बंद केलेला आहे। यापुढेही किंवा याच्यापूर्वीही कोणी जर सदर परिसरामध्ये असं कोणतंही अवैध काम करत असेल तर आम्ही त्याला तात्काळ कायद्याचा धडा शिकवू याची सर्व नागरिकांनी खात्री बाळगावी आणि असं कोणीही गुंड तिथे गुंडगिरी करत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्वरित त्याच्यावर ॲक्शन घेता येईल।